लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आलेलो आहोत। पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्या जाणून घेऊयात। तुम्ही मला सांगा, पेट्रोल आणि डिझेलचे भाव 2 वेळा वाढलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल दर मिळत असताना देखील तुम्ही ह्या ठिकाणी हे ट्रॅक्टर घेऊन येत आहात, काय वाटतं तुम्हाला? आज या ठिकाणी अशी परिस्थिती का आम्ही ट्रॅक्टर घेऊन येत असताना आमचे ट्रॅक्टर डिझेलमुळे किंवा रस्त्यात सुद्धा बंद पडू शकता। रस्त्यात बंद पडल्यानंतर आम्ही मार्केटला माल आणायचा कसा, एवढे गगनाला भिडत असताना आम्हाला आज कांद्याला मार्केटसुद्धा भेटत नाही त्या मापाचं। आज कांद्याचं मार्केट इतकं कमी आहे, शेतीमालाचं कोणत्याच शेतीमालाला भाव नाही, कांद्याला तर नाहीच पण कोणत्याच शेतीमालाला भाव नाही आणि त्यात भाव नाही, त्याचे खर्चसुद्धा वसूल होत नाही आमच्या जवळजवळ 50% 100 रुपये खर्च झाला तर त्याच्यात आम्हाला 80 रुपयेसुद्धा होत नाही, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळं डिझेल पेट्रोलचे भाव तर इतके वाढलेले आहेत तर तो विषयच नाही त्याचा। डिझेल पेट्रोलमुळं आम्हाला शेतीला मशागत करायची कशी ते असून, जर डिझेल घ्यायला आलं तर पेट्रोल पंपवर गेलो 500 रुपयाचं डिझेल भेटत, 500 रुपयात आमचे ट्रॅक्टर घरापर्यंत जाऊनसुद्धा येऊ शकते नाही। तेव्हा आम्ही मार्केटला माल आणायचे कसे, न्यायचे कसे, मशागत करायची कशी, इथून पुढलं शेतीला भांडवलसुद्धा तयार करायचं कसं, या सगळ्या गोष्टी या मार्केटवरच अवलंबून असतात। त्याच्यामुळं आम्हाला मार्केटला कोणत्याही पिकाला चांगला भाव मिळावा, त्याच्यात चांगलं खर्च वसूल व्हावा, हीच आमची अपेक्षा असते। त्याच्यामुळं सरकारने सुद्धा हा निर्णय घ्यावा का कांदा प्रश्नसुद्धा सोडावा, डिझेल प्रश्न सोडावा, त्याच्यामुळं आमच्या काहीतरी निर्णय घ्यावा हीच आमची इच्छा आहे। शेतकऱ्यांना आधीच कवडीमोल दर मिळत असल्या कारणाने त्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा देखील भर पडलेला आहे। कॅमेरामन स्वप्नील सह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।